नमस्कार. तुम्ही ऑफिसमध्ये चांगलं काम करताय पण क्रेडिट हे दुसरं कोणाला तरी मिळतंय का? तुम्ही टीमसाठी दररोज जबरदस्त कॉन्ट्रीब्यूट करताय पण डिसिजन मेकिंग मधून तुम्हाला साइडलाइन केलं जातंय का? तुमचा कलीग तुमच्या बॉसच्या बरोबर टपरीवरती कटिंग चहा प्यायला जातो आणि प्रमोशन पण त्यालाच मिळतंय का? हे सगळं रॅन्डम नाही होतं मित्रांनो. हे होतंय कारण तुम्ही एक स्ट्रॉंग फोर्स फेस करताय आणि त्याला म्हणतात ऑफिस पॉलिटिक्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ऑफिस पॉलिटिक्स पासून प्रोटेक्ट करण्यासाठी स्मार्ट प्युअर स्ट्रॅटेजीज मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, कॉर्पोरेट ट्रेनर, लीडरशिप कोच आणि तुमचा एक विश्वासू मित्र म्हणून तुमच्या करिअरच्या जर्नीमध्ये आज इथे बोलण्यासाठी आलेलो आहोत. आजचा हा व्हिडिओ आहे तो काय फार म्हणजे मोटिवेशनल गप्पा नाही आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी फार सिरियस सांगणार आहे, कारण की ऑफिस पॉलिटिक्स जे असतं हे तुमच्या ऑफिसमध्ये पण असेल असं मला वाटतं. त्याच्यापासून तुम्ही त्रस्त झालेले असाल, त्याच्यापासून कसं वाचायचं, कसं प्रोटेक्ट व्हायचं आणि कसं आपल्या ऑफिसमध्ये जिंकायचं ते आपण बघूया. तुमच्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स कसं डेव्हलप होतं त्यावरती आपण बोलणार आहोत. तुम्ही त्याच्यामध्ये कसं ट्रॅप होतात त्याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि कसं त्याला हँडल करायचं बिना इगो, बिना स्ट्रेसचं, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी तुम्हाला आज सांगणार आहे रिअल इन्सिडेंट्स, प्रूव्हन फ्रेमवर्क्स आणि भारतीय ऑफिसेसमध्ये असलेले ॲक्च्युअल सिनारिओज. हे ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की अरे हे तर माझ्याही ऑफिसमध्ये होतं. तर चला तर मग सुरू करूया विदाऊट एनी टाइमपास. तर होतं असं, ऑफिसमध्ये तुम्ही छान परफॉर्म करता, प्रोजेक्ट सक्सेसफुल करता, पण प्रमोशन दुसरं कोणाला तरी मिळतं. त्या वर्षभरात पूर्ण तुम्ही व्यवस्थितपणे काम करतात, पण दुसरा कलिग जो आहे तो तुमच्या कामाचं क्रेडिट घेऊन जातो. जो मीटिंगमध्ये बॉसला सतत इम्प्रेस करत राहतो तोच प्रमोट होतो. आणि तुमचं काय होतं, तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये निघून जातात, तुम्ही स्ट्रेस फील करायला लागतात आणि तुम्हाला समजत नाही की करायचं काय. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो, प्रमोशन किंवा ऑफिस पॉलिटिक्स पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ऑफिसमध्ये फक्त काम करून जमत नसतं, पॉलिटिक्स सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. आता पॉलिटिक्सचा अर्थ मी काही निगेटिव्ह असं तुम्हाला सांगत नाही आहे. पॉलिटिक्स म्हणजे जर दुसरा व्यक्ती तुमच्यावरती पॉलिटिक्स करत असेल तर तुम्हालाही तेवढं स्मार्ट असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जर स्मार्ट नसाल तर तुमचा यूज केला जाईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत राहील. त्याला दुसरं काही सोल्युशन नाही. सोल्युशन इज ओनली तुम्हाला तेवढं स्मार्ट व्हावं लागेल. गॅलपच्या एका सर्वेनुसार 44% एम्प्लॉई, आपला जो बॉस आहे, त्यांना असं वाटतं की त्यांच्या बॉसला त्यांचं कामच कळत नाही आणि म्हणून त्यांचं प्रमोशन होत नाही. मी काय म्हणालो बघा, 35% एम्प्लॉई ऑफिस पॉलिटिक्समुळे जॉब सोडत असतात. हे गॅलपचा सर्वे मी तुम्हाला सांगतोय. आणि 56% प्रोफेशनल्स म्हणतात की थोडीशी पॉलिटिक्स करिअरसाठी चांगली असते, थोडीशी तुम्हाला ती जमली पाहिजे. आता हे सगळ्यात आधी मी स्टॅट्स तुम्हाला का सांगितले, कारण हे फक्त तुमच्या ऑफिसमध्ये नाही होते, सगळीकडे होत असतं. म्हणजे एक साईडला तुम्ही हार्डवर्कवरती बिलीव्ह करता आणि दुसऱ्या साईडला लोक प्ले स्मार्ट करून त्या ऑफिसमध्ये सक्सेसफुल होत आहेत. आणि त्यामुळे एक प्रश्न आज मी सगळ्यांना विचारतोय की फक्त काम महत्त्वाचं आहे का स्मार्ट काम महत्त्वाचं आहे? मित्रांनो, काही रिअल लाईफ प्रोजेक्ट्स आपण बघूया. एक हायपोथेटिकल सिच्युएशन घ्या. अर्जुन नावाचा एम्प्लॉई आहे आणि हा अर्जुन नावाचा जो एम्प्लॉई आहे एका IT कंपनीमध्ये काम करतोय. त्याचा जो स्वभाव आहे, टॉपर आहे, कॉन्फिडंट आहे, हार्डवर्किंग आहे. त्याच्या मॅनेजरने काय केलं आहे, त्याला 2 टीममध्ये टाकलेलं आहे. एक टीम जी आहे ती ग्लॅमरस प्रोजेक्टवरती काम करते आहे आणि दुसरी जी टीम आहे बॅकएंडमध्ये काम करते आहे. टीम ए मध्ये काय होतं, 2 सिनियर्स असतात, ते सायलेंटली गेम खेळून जातात अर्जुनसोबत आणि तिथे ते हिरो बनून जातात. आणि अर्जुनला मीटिंगमधून काढून टाकलं जातं, म्हणजे CC नाही ठेवलं जात, त्याला अपडेट्स देत नाही, जे काही चालू आहे ते सगळ्या स्पॉटलाईटपासून त्याला बाजूला ठेवलं जातं. दुसऱ्या टीममध्ये बिचारा अर्जुन बिझी असतो, नाईटपर्यंत काम करतो, लंच सोडून देतो, ओव्हर टाईम करत असतो, त्याचा स्ट्रेस वाढतो आणि एक दिवस लिटरली तो फेंट होतो, त्याचा BP लो होतो आणि तो बर्नआउट होतो. जेव्हा त्याने मॅनेजरला फॉर्मली ईमेल केला की मला असा असा त्रास होतोय, मला काहीतरी बरोबर नाही वाटत आहे, तर मॅनेजर फक्त एवढा रिप्लाय करतात, डोंट ओव्हर थिंक, जस्ट गो विथ द फ्लो. म्हणजे हा बिचारा तिकडे व्यक्त करतोय काहीतरी मला होतंय म्हणून, आणि तो मॅनेजर म्हणतोय डोंट ओव्हर थिंक, जस्ट गो विथ द फ्लो. नंतर टीम बीच्या जे लीड आहेत त्याला CC मधून कट करून टाकतात आणि इव्हन टीम B मध्ये सुद्धा त्याला क्रेडिट दिलं जात नाही. रिझल्ट काय होतो, एवढा मेहनती माणूस अर्जुनसारखा रिझाईन करून टाकतो. मित्रांनो, ऑफिस पॉलिटिक्स ग्रॅज्युअली जे आहे ते पॅशनेट एम्प्लॉईसोबत जास्त बघायला आपल्याला मिळतं, कारण की त्या लोकांना कुठेतरी इझी असतं टार्गेट करणं, कारण ते चांगलं काम करत असतात. एक दुसरा सिनारो आपण बघूया. प्रिया नावाची एक एम्प्लॉई आहे जी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 3 वर्षापासून कंपनीमध्ये ती सॉलिड परफॉर्मन्स देते आहे. 0 डिलेज आहेत कामामध्ये, टास्कमध्ये हाय फीडबॅक्स ती घेते आहे. आणि तिचा जे आहे त्याच्या टीममध्ये एक कलिग आहे समीर नावाचा,
जो बॉस बरोबर अगदी म्हणजे जवळचं नातं आहे त्याचं, चहा आणि डिनर वगैरे सगळं, म्हणजे एकदम चांगलं बॉन्डिंग त्याचं बॉस सोबत आहे. होतं काय, नेक्स्ट प्रोजेक्टची जेव्हा लीड अपॉर्च्युनिटी येते तर प्रियाच्या एक्सपेक्टेशन हाय असतात, पण सिलेक्शन हे समीरचं होऊन जातं. कारण प्रियाला समजतच नाही की झालं काय. ॲक्च्युली झालं हे असतं, रिलेशनशिप क्वेश्चन ज्याला आरक्यू आपण असं म्हणतो, त्याच्यामध्ये समीर फार पुढे गेलेला होता, बॉसच्या फार जवळ होता. आणि बॉसला ज्यावेळेस ही प्रिया विचारते तर बॉस म्हणतो की समीर फार विजिबल आहे, मला भरपूर त्याचं काम दिसतं म्हणून त्याला आम्ही अपॉर्च्युनिटी दिली. तर मित्रांनो, विजिबिलिटी म्हणजे काय, ते चाय कटिंग आहे का? पार्टीला जाणं म्हणजे विजिबिलिटी आहे का? ते काम किती केलं याचा रेकॉर्ड कुठेच नाही आहे बघा. विजिबिलिटीकडे जास्त फोकस केला गेला. मग काय होतं, प्रिया फ्रस्ट्रेट होऊन जाते आणि पण ती काही रिॲक्शन देत नाही. नंतर क्वाइटली ती दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच होऊन जाते आणि इकडे लोकांना समजत नाही ती गेली का. फेवरेटिझम हे फक्त परसेप्शन नाही आहे, तर हे खरंच ॲक्च्युअल रियालिटी आहे. खरंच फेवरेटिझम ऑफिसेसमध्ये होत असतं. आता आपण लक्षात घेऊया की ऑफिसेसमध्ये पॉलिटिक्स होतं कसं काय, कशामुळे होतं. तुम्ही कधी विचार केला आहे का की ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होतंय ते कशामुळे होतंय, का होत असतं, का कोणी दुसऱ्याचं क्रेडिट घेत असतं, का बॉस जो आहे तो काहीच लोकांना फेवर करत असतो. लेट मी एक्सप्लेन. मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो हे होत का असतं. पहिलं कारण त्याचं आहे हाय हायरार्की कल्चर, म्हणजे त्याला आपण पॉवर असं म्हणूया. भारतीय कंपनीजमध्ये होतं काय की हायरार्कीला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे टायटलला, त्या पोझिशनला सर मॅडम कल्चर हे भारतामध्ये फार आहे. आणि यामुळे काय होतं, बॉसचा जो वर्ड आहे तो फायनल मानला जातो. ते असं म्हणलं जातं की बॉस इज ऑलवेज राईट. जर तुमचे रिपोर्ट्स बॉस म्हणजे तुमचा रॅपो जर त्या बॉससोबत चांगला असेल ना, तर तुमचं करिअर वाढवायला मदत होत असते. आणि इवन तुमचं काम जरी ॲव्हरेज असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये होत असतं, कारण फेवरेटिझम इथं होत असतं. काही बोलण्यासाठी लोक घाबरत असतात कारण हायरार्कीला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे हे एक कारण आहे पहिलं, हायरार्कीमुळे होतं. दुसरं, कॉम्पिटिशन जिथे असते तिथे ऑपॉर्च्युनिटी ही कमी असते. एक प्रोजेक्टमध्ये समजा 5 लोक अप्लाय करत असतात पण चान्स फक्त एकाला मिळतो, तिथे पॉलिटिक्स ऑटोमॅटिक चालू होऊन जातं. लोक गॉसिप्स करायला सुरू करतात, दुसऱ्यावर मॅनेजर समोर फेक काय म्हणतात त्याला कंप्लेंट्स देत असतात आणि चालू होऊन जातं ते सायलेंट मॅन्युप्युलेशन. तर दुसरं कारण फार इम्पॉर्टंट आहे. दुसरं कारण जसं मी सांगितलं, जिथे कॉम्पिटिशन आहे तिथे अपॉर्च्युनिटी कमी असतात आणि त्यामुळे नॅचरली तिथे गॉसिप कल्चरमुळे पॉलिटिक्स व्हायला सुरू होतं. तिसरं, चमचागिरी कल्चर आहे. चमचागिरी कल्चर आणि सोशल बॉन्डिंग, म्हणजे कंपनीमध्ये काहीतरी काही प्रमाणात लोक असतात ते जे आहेत ना, ते क्वालिटी राहिली बाजूला, बॉससोबत जे आहेत, बॉससोबत जे गोड गोड बोलतात त्यांच्यासोबत थोडंसं काय म्हणतात की त्यांना थोडंसं फेवर करायला चालू होतं. हे बॉसचे फेवरेट असले की ते बेस्ट प्रोजेक्ट्समध्ये बॉस त्यांना टाकत असतो आणि बाकी सगळे लोक साईडला जात असतात. तर मुळात बेसिकली हे काही कारणं आहेत. एक रिसर्च काय सांगतो, 9 आउट ऑफ 10 भारतीय एम्प्लॉई ह्यांनी फेवरेटिझम करिअरमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे 10 पैकी 9 एम्प्लॉई असं म्हणतात, हा सर्वे आहे ॲक्च्युअल, जे म्हणतात की त्यांच्या ऑफिसमध्ये फेवरेटिझम आहे. अजून काय कारण असू शकतात बघा पॉलिटिक्सचे. चौथं कारण असू शकतं गॉसिप्स आणि रूमर्स. बघा, बॅक बायटिंग ज्याला कॉर्पोरेटमध्ये म्हणलं जातं, ती ना एक स्ट्रॅटेजीज बनलेली आहे की पाठीमागे एक बोलायचं, पुढे एक बोलायचं, पुढे एक बोलायचं, पाठीमागे एक बोलायचं आणि मग एखाद्याचं नाव खराब करायचं, रूमर्स पसरवायचे की नाही तो कमिटेडच नाही आहे, तो लेझीच आहे, तो ट्रस्टवर्दी नाही. आणि अशा रूमर्स स्प्रेड केल्या जातात एखाद्या व्यक्तीबद्दल आणि मग काय होतं की ते स्लो पॉयझन सारखं ॲक्ट व्हायला लागतं. गॉसिप होऊन एखाद्या व्यक्तीचं काय होतं, करिअरच संपून जातं. तर हा एक शस्त्र फार जोरदार वापरला जातो कुठल्याही कंपनीमध्ये. 5वं, रिमोट वर्क पॉलिटिक्स. म्हणजे जे लोक ऑफिसमध्ये फिजिकली विजिबल आहेत ना, तेच मीटिंग्सला इन्व्हाइट होतात. म्हणजे जे लोक रिमोटली काम करत आहेत त्यांचं कुठेतरी बॉन्डिंगच होत नाही. जे ऑफिसमध्ये समोर दिसत आहेत, बॉसच्या समोर, डिसिजन मेकर्सच्या समोर, त्यांनाच कुठंतरी प्रायोरिटी मानलं जातं. आणि हे कारण आहे रिमोट वर्किंगमुळे होणारं. 6वं कारण त्याला असंही आहे, फ्रेमवर्क्स आणि सायकोलॉजिकल मॉडेल्स. आता फक्त सिच्युएशन बघून फ्रस्ट्रेट होणं नाही, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ग्लोबल एक्सपर्ट्सने काही मॉडेल दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण थोडंसं बघूया. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, PIE जे मॉडेल आहे, म्हणजे हार्वे कोलमन यांनी जे मॉडेल दिलं आहे, P स्टँड्स फॉर परफॉर्मन्स, I स्टँड्स फॉर इमेज आणि E स्टँड्स फॉर एक्सपोजर. परफॉर्मन्स म्हणजे फक्त 10% तुमचा फोकस जो आहे तो परफॉर्मन्सवर असला पाहिजे. तुमची इमेज म्हणजे I, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात ह्याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. आणि E, एक्सपोजर. हे फार महत्त्वाचं आहे. ऑफिस पॉलिटिक्समध्ये PIE तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर प्रोजेक्ट डिलिव्हर करत असाल पण प्रेझेंटेशनमध्ये दुसरा कोणी येत असेल आणि तो क्रेडिट घेऊन जात असेल, त्याचं प्रमोशन जर म्हणजे त्याच्या कामाने नाही पण परसेप्शनने होत असेल, म्हणजेच त्याला PIE कन्सेप्ट हा चांगला कळलेला आहे. आता आपण डिस्कस केलं की ऑफिस पॉलिटिक्स होतं काय, त्याच्या मागचे कारणं काय आहेत.
आता मी तुम्हाला ना काही टिप्स देतो करायचं काय ऑफिस पॉलिटिक्सपासून वाचण्यासाठी ते बघा. पहिलं, तुमच्या ऑफिसमध्ये ना डॉक्युमेंटेशन तयार करायला चालू करा. तुमची विजिबिलिटी वाढवा. कशी वाढवायची बघा, काम करून फक्त बॉसला वर्बली सांगायचं नाही आहे. एक चांगलं डॉक्युमेंट वीकली त्यांना ईमेल करायचं की ह्या आठवड्यात मी एवढं काम केलेलं आहे. त्याने काय होतं, बॉसची विजिबिलिटी वाढते. त्यांना कळतं की तुम्ही काय काय काम केलेलं आहे. ह्या आठवड्यात मी काय कंप्लीट केलं है ना, मी काय व्हॅल्यू ॲड केली ह्या कंपनीसाठी. मीटिंग्समध्ये सायलेंटली बसणं बंद करा, बोलायला चालू करा, एन्थुझियाझम दाखवा, फ्रेश राहा. एक पॉईंट तरी शेअर करा जे क्लिअरली तुमच्या कॉन्ट्रीब्युशन्सला दाखवेल. मीटिंगमध्ये गपचूप बसू नका, फार तुम्हाला घातक असेल ते. कारण गॅलपचा एक रिसर्च सजेस्ट करतो की एम्प्लॉईज जे विजिबल असतात ना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे असतं ना ते पटापट दिसतं आणि मग पटापट रिकग्निशन त्यांचं व्हायला लागतं. दुसरं काय करायचं बघा, गॉसिप करायची नाही आहे. लोकांना गॉसिप करू द्या, तुम्ही गॉसिप नका करू. ट्रूथ जे आहे ना त्याला मेंटेन करायचं, जे खरं आहे ना त्याची साथ द्यायची. तुमचे जे कलिग आहेत ना ते दुसऱ्यावरती गॉसिप करतात म्हणून तुम्ही पण ते करायचं आहे का? बिलकुल नाही. एक स्ट्रॉंग प्लेअर कोण असतो, जो गॉसिप्समध्ये नाही पडत, तर तो फॅक्ट्स व्हेरीफाय करतो आणि नेसेसरी आहे तेवढे डिरेक्शन देत असतो, तेवढंच बोलत असतो. तुम्ही डायरेक्ट करिअरमध्ये गॉसिप्स वगैरे करत असाल ना तर ते बंद करा. कारण काय होतं, गॉसिप्समुळे तुम्हाला वाटतं कोण ऐकतंय, कोणाला माहीत होणार आहे, पण गॉसिप्स केल्यानंतर ते कुठे ना कुठे वरपर्यंत पोचतं आणि एक इमेज बनून जाते की गॉसिप क्वीन आहे, गॉसिप किंग आहे. नको, त्याच्यामध्ये पडायचंच नाही आहे. तिसरं, एक मेंटॉर किंवा कंपनीमध्ये ना कोणाला तरी ॲलाय म्हणून बिल्ड करा. तुमच्या ऑफिसेसमध्ये एक सिनियर एम्प्लॉई फाइंड करा जो तुमची व्हॅल्यू समजतो, ज्याला तुमची किंमत आहे. त्या पर्सनबरोबर क्लिअरिटीने शेअर करा, फीडबॅक्स घ्या त्यांच्याकडनं, अजून काय बेटर करता येईल. आणि कधीकधी तुमच्यावरती पॉलिटिक्स होतं आहे ना ते तुमच्या मेंटॉरला सांगा, ते नक्की तुम्हाला सपोर्ट करतील. नंबर 4, इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. कोणी सार्कॅस्टिक कमेंट जरी तुम्हाला दिली तर ती कामली तुम्हाला रिस्पॉन्ड करता आली पाहिजे. ते उगाचच नको, खुन्नस नको, मी बघतोच आणि मग मी आता माझा बदलाच घेईल वगैरे वगैरे. नाही, रिॲक्शन नका करू, रिस्पॉन्ड नका करू. जेव्हा तुम्ही इमोशनली स्टेबल असतात ना, तुमचा कंट्रोल जेव्हा तुमच्या हातात असतो ना, तो लोक हिंमत करत नाहीत तुम्हाला डिस्टर्ब करायची. त्यांना असं वाटतं की नाही, काय म्हणजे बोलूनही काय होणार आहे, ह्याला काहीच होत नाही. त्याच्यामुळे ते पॉवरलेस होऊन जातात. तुम्ही बऱ्याचदा खूप जास्त रिॲक्ट करतात ना, त्यामुळे पण बरेच प्रॉब्लेम वाढत असतात. अवॉइड काय करायचे बघा, रूल्स मी तुम्हाला सांगितले, आता डोंट्स सांगतोय मी. करायचं काय नाही आहे. पहिलं, पब्लिकली आर्ग्यू नाही करायचं. कुठल्याही कलिगने जर तुमचा इन्सल्ट केला, मीटिंगमध्ये असेल किंवा ऑफिसेसमध्ये असेल, तर तिथे भांडणं करत बसू नका, पब्लिकली आर्ग्यू करत बसू नका, तमाशा क्रिएट नका करू. प्रायव्हेटली जा, प्रायव्हेटली त्याला बोलण्याचा प्रयत्न करा जर तो बोलण्याच्या लायकीचा असेल तर, नाही तर मग सोडून द्या. दुसरं, ऑफिसमध्ये बघा ग्रुपिझम होत असतं. हा एक ग्रुप आहे, तो एक ग्रुप आहे, तो एक ग्रुप आहे. ग्रुपिझम अवॉइड करा. ह्या ग्रुपमध्ये पण असं असू द्या, तुम्ही त्याही ग्रुपमध्ये असू द्या, त्याही ग्रुपमध्ये असू द्या, सगळ्या ग्रुप्समध्ये तुमचं बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. कुठल्या एका ग्रुपमध्ये जाणं अवॉइड करा. तिसरं, बॉसच्या समोर फक्त येस सर येस सर येस सर करू नका. ते तात्पुरतं बरं वाटतं, पण बॉसला एका लेवलनंतर कळून जातं की हा फक्त बोलतो, हा फक्त गोड बोल्या आहे, कामाचा बिलकुल पण नाही आहे. नेक्स्ट, कुठलाही प्रॉब्लेम घरी घेऊन जाऊ नका. ऑफिसमध्ये फ्रस्ट्रेशन असतं, ते घरात घेऊन जायचं नसतं, कारण तुमचा माइंडसेट त्याने वीक होत असतो. आणि शेवटचं, डोंट प्ले द विक्टिम कार्ड. पॉलिटिक्स झालं तर माझं काय चुकलं, मी काय केलं, उगाचच ते तसल्या सीन क्रिएट करून बसू नका. शांत राहा, पुढे चला. कारण लक्षात ठेवा, ऑफिस पॉलिटिक्स जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल, अंडरस्टँड करायचं असेल, स्मार्टली हँडल करायचं असेल, तुम्हाला जर त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळवायचं असेल, तर तुम्हाला हे डेव्हलपमेंट तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आणणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, ऑफिस पॉलिटिक्स हे एक हार्श रिॲलिटी आहे आणि हे एक बॅटलफील्डसारखं असतं. ह्या बॅटलफील्डमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर हे सगळे स्टेप्स तुम्हाला करावे लागतील. तुम्ही कसं रिॲक्ट करतात ना, तुम्ही त्याला कसं हँडल करतात, कसं दुसऱ्याला अपलिफ्ट करतात, यामुळे तुमच्या सिनियर पण त्याला प्रमोट करत असतो, ट्रस्ट करत असतो. तर ते फार इम्पॉर्टंट आहे. त्यालाही लक्ष केंद्रित करा त्याच्यावरतीही. प्रोफेशनल राहा, स्ट्रॅटेजीज बनवा आणि तुमच्या कोर व्हॅल्यूजला कधीही सोडू नका. मी आशा करतो तुम्हाला हे काही टिप्स महत्त्वाचे वाटले असतील ऑफिस पॉलिटिक्सबद्दल. ऑफिस पॉलिटिक्सबद्दल काही किस्सा असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आणि तुमच्या ऑफिसेसमध्ये जर पॉलिटिक्स वाढलेलं असेल, काही सेशनची तुम्हाला रिक्वायरमेंट असेल, कॉन्फ्लिक्ट हँडलिंगपासून लिडरशिपपर्यंत, तुम्हाला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन टुगेदर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.